अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी होऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्यामध्ये असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या सोमवार आणि श्रावण महिन्यातली श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मकाळ हा उद्या आहे। तर आपल्या सगळ्यांना उद्या उपवास करायचा आहे, कारण उद्या सोमवारचाही उपवास आणि गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुद्धा उपवास। आपण म्हणतो वर्षातील दोन, प्रत्येकाला महिन्यातल्या 2 एकादशी उपवास करायला जमत नाही। काही जणांची प्रकृती, काही जणांच्या घरातल्या अडचणी, काही जणांचं लहान बाळ किंवा वयस्कर माणसांमुळे वेळ मिळत नाही। तर अशा लोक काय करतात, तर वर्षातल्या 2 आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्रीचा उपवास। तर उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी जर तुम्ही केली तर सगळ्या 24 एकादशी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं। उद्या तुम्हाला उपवास करायचा आहे। हा उपवास तुम्ही उद्याचा सोमवार, त्यामुळे तुम्ही भगर, वरीचा भात किंवा खिचडी खायची नाही, तर तुम्ही फलाहार खाऊन हा उपवास करायचा आहे। आणि बघा, उद्या उपवास सोमवारचा असल्यामुळे आपल्याला संध्याकाळी उपवास सोडावा लागतो, पण उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास असल्यामुळे आपल्याला हा रात्री 12 नंतर उपवास सोडायचा आहे। समजा तुम्हाला 12 नंतर भूक लागत नसेल तर तुम्ही परवा दिवशी मंगळवारी सकाळी तुमचं जे काय सगळं आवरल्यानंतर उपवास सोडला तरी चालतो। हा झाला उपवासाचा विषय। बघा, उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपल्याला अशा काही सेवा करायची आहेत, त्यामुळे आपल्या घरातल्या अडचणी, जे काय आपल्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला करायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ अंगण झाडायचं, मुख्य दरवाजाचा हुमरा गोमूत्र आणणं आणि पाण्यानं स्वच्छ धुवायचा, हळदीचं लिंपण लावायचं। तुळशीला उद्या अजिबात पाणी घालायचं नाही। आजच तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवा। मीही आज तुळशीची पानं तोडून ठेवलेली आहेत। तुम्ही तुळशीला पाणी घालायचं नाही। तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा, तुळशीच्या बाजूला तुम्ही हळदीच्या पाण्याचा सडा मारा, तिथे स्वच्छ रांगोळी काढा, स्वस्ती काढा, ओम काढा। त्यानंतर मुख्य दरवाजाला तुम्ही हुमऱ्याला हळदीचं लिंपण लावायचं आहे। त्या हुमऱ्यावरती एका बाजूला तुम्ही हळदीनं स्वस्ती काढायचं आणि एका बाजूला तुम्ही ओम काढायचं। दरवाजा, जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसायचा। एका दरवाजावरती हळदीनं स्वस्तिक, एका दरवाजावरती कुंकूनं स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती शुभ लाभ लिहायचं, हळद कुंकू मिक्स करून। त्यानंतर तुम्ही दारामध्ये महादेवाची पिंड, ओम नमः शिवाय ह्या सगळ्याच्या रांगोळी काढायची आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली जी काही स्वच्छता आहे ती करून तुम्ही तुमचं जे आंघोळ वगैरे सगळं उरकल्यानंतर तुमच्या देवघरातली नित्यनेमाची पूजा करायची। सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या गणपतीची पूजा करायची, त्यानंतर आपल्या रोजच्या नित्यनेमाच्या देवांची पूजा करायची आणि जी शिवलिंगाची पिंड आहे, महादेवाची पिंड आहे, ती तुम्ही एखाद्या तामणमध्ये घ्यायची, कारण उद्या श्रावणातला 4था सोमवार आहे, त्यामुळे तुम्ही महादेवाची सुद्धा उद्या सेवा करायची। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही महादेवाची पिंड स्वच्छ गरम पाण्यानं धुवून घ्यायची। पहिल्यांदा कच्च्या दुधानं अभिषेक घालायचा, पंचामृतनं अभिषेक घालायचा, त्यानंतर पाण्यानं अभिषेक घालायचा आणि ती मूर्ती शिवलिंगाची पिंड स्वच्छ पुसायची। त्यानंतर तुम्ही एखाद्या छोट्या पाटावरती पांढरं वस्त्र अंथरायचं, त्यावरती कच्चे अखंड जे पांढरे तांदूळ असतात ते अक्षता बनवायचे नाही, तर पांढरे अखंड तांदूळ एखाद्या डिशमध्ये घ्यायचं, त्यावरती तुम्ही ती महादेवाची पिंड ठेवायची आणि त्या पाटावरती पांढऱ्या वस्त्रावरती ही पिंड ठेवायची। त्याला इबीत, पांढरी वस्त्रमाळ, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलफळ, बेल घालायचं आणि त्यानंतर तुम्ही तिथे धूप दीप नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य हा दूध आणि साखरेचा दाखवायचा, कारण उद्या उपवास आहे, किंवा केळीचा दाखवू शकता। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती, उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून आपल्याला उद्या श्रीकृष्णांची सुद्धा सेवा करायची आहे। ही मूर्ती तुम्ही तामणमध्ये घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवायची, त्यानंतर पंचामृतनं अभिषेक घालायचा, दुधानं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची किंवा
पिवळं चंदन टाकून ते पाणी पिवळं करायचं आणि त्या पाण्यानं तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय असं 108 वेळा म्हणत तुम्ही त्या पिवळ्या हळदीच्या पाण्याचा अभिषेक घालायचा। कारण भगवान श्रीकृष्णांना पिवळा कलर खूप प्रिय आहे, विष्णूंना पिवळा कलर खूप प्रिय आहे, म्हणून पिवळ्या पाण्यानं सुद्धा तुम्ही हळदीच्या पाण्यानं 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणून तुम्ही ह्या मूर्तीला अभिषेक घालायचा। त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवायची, पिवळं वस्त्र किंवा निळं वस्त्र जरी तुम्ही उद्या घातलं तरी चालेल। ती मूर्ती वस्त्र घालून तुम्ही एखाद्या त्यासुद्धा मूर्तीला एखादा छोटासा पाट घ्यायचा, त्यावरती निळं वस्त्र अंतरायचं, त्यावरती ती मूर्ती स्थापन करायची, त्याला कापसाची वस्त्रमाळ घालायची, त्यानंतर पिवळं फूल घालायचं, पिवळं चंदन हळदी कुंकू अष्टगंध लावायचं आणि त्यानंतर धूप दीपचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर 21 तुळशीची पानं तुम्ही घ्यायची किंवा 108 तुळशीची पानं घ्यायची। समजा तुमच्याकडे 108 तुळशीची पानं नसतील तर तुम्ही 21 तुळशीची पानं घ्यायचं। एक पान तुम्ही भगवान बाळकृष्णांना घालायचा, ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं। दुसरं पान घ्यायचं, ते पान अर्पण करायचं, ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं। तिसरं पान घ्यायचं आणि ते परत बाळकृष्णांना अर्पण करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं। असं 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही ही पानं घालून तुमच्या मनातली इच्छा बोलून तुम्ही ते पानं तुळशीची भगवान विष्णूंना व्हायचं। त्यानंतर तुम्ही संध्याकाळी काय करायचं बघा, रात्री 12:39 जन्मकाळ साजरा करायचा। त्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही पाळणा केला असेल तर त्या पाळण्यात घाला, नसेल तर तुम्ही ओढणीचा पाळणा करा, त्यामध्ये श्रीकृष्ण बाळकृष्णांना घाला, बाळकृष्णांचा पाळणा म्हणा। यशोदेनं आपल्या हाताचा पाळणा कृष्णासाठी केलेला, तसं तुम्ही हातामध्ये घेऊन जरी त्या बाळकृष्णांना झोका दिला आणि तुम्ही जे बाळकृष्णांची आरती म्हटलात तरी चालेल। त्यानंतर बघा तुम्ही उद्यापासून 21 दिवस किंवा 3 दिवस 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची। ही संकल्प करून सेवा केला तर तुमचं कठीणातील कठीण कोणतंही काम असू दे, कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू दे, मग तुमचा नवरा व्यसनाधीन आहे त्याचं व्यसन सुटण्यासाठी असू दे, मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही त्यासाठी असू दे, मुलगी किंवा मुलगा कुठल्या तरी एक्झामला बसलेत, स्पर्धा परीक्षेला बसलेत, त्यांचं एज्युकेशनची कुठली परीक्षा असेल त्यामध्ये त्यांना चांगल्या मार्काने निकाल पाहिजे तर त्यासाठी करू शकता। तुमच्या नवरा बायकोंच्यातली भांडणं मिटण्यासाठी असेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, कारण जिथे भगवान श्री विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआपच येत असते, म्हणून पैशासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। म्हणजे कुठलीही तुमच्या घरातली अडचण असू दे, कठीणातील कठीण काम असू दे, कठीणातील कठीण इच्छा असू दे, ते पूर्ण होणारच। ही सेवा कशी करायची तर दररोज तुम्ही 11:15 वाजता डोक्यावरून आंघोळ करायची, निळं वस्त्र परिधान करायचं, निळं आसन बसायला घ्यायचं आणि भगवान श्री विष्णू म्हणजे बाळकृष्णांना निळं वस्त्र परिधान करायचं आणि त्यानंतर तुम्ही हातामध्ये पाणी घ्यायचं, तांदूळ अक्षता घ्यायच्या, फूल घ्यायचं, हळदी कुंकू घ्यायचं आणि तुमचा संकल्प जो काय आहे तो बोलायचा आणि ते पाणी तामणमध्ये सोडायचं। बाळकृष्ण भगवानना अष्टगंध हळद कुंकू पिवळं फूल अर्पण करायचं, मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा बरोबर 12 वाजता वाचायला बसायचं, 12:30 पर्यंत 21 वेळा होतं। हे असं तुम्ही 3 दिवसाचं 21 वेळा करा किंवा 21 दिवस दररोज 21 वेळा वाचायचं। त्यानंतर बघा उद्या तुम्ही 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवायची अशी एक माळ, अशा 108 माळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवायचा जर मंत्र म्हटला तर तुमच्या घरात सुख शांती समाधान ज्या तुम्हाला गोष्टी पाहिजे त्या अगदी भगवान श्रीहरी श्री विष्णू देणारच। कारण श्रीकृष्ण हे खूप मायाळू प्रेमळ प्रेम करणारे सगळ्यांना म्हणजे असं माया लावणारे असे श्रीकृष्ण आहेत आणि त्यामुळे तुम्ही उद्या जास्तीत जास्त बाळकृष्णांची सेवा करा।
तुम्ही सजावट ह्या त्यात वेळ न घालवता अगदी साध्या पद्धतीनं त्यांचा जन्मकाळ करा आणि तुम्ही उपाय करा तुमच्या घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी। तर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाच्या अशा 108 माळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाचा मंत्र म्हणा। 21 दिवस दररोज 21 वेळा व्यंकटस्तोत्राची सेवा करा। उद्या 21 वेळा 21 तुळशीची पानं ओम नमो भगवते वासुदेवा म्हणून बाळकृष्णांच्यावरती अर्पण करा। ह्या ज्या व्यंकटस्तोत्राची सेवा आहे ह्याला नियम असे आहेत की तुम्ही ब्रह्मचर्य पाळायचं आहे, कांदा लसूण खायचं नाही, मांसाहार खायचं नाही। त्यानंतर तुम्ही जर तुमच्या संतान प्राप्तीसाठी जर केला तर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही। तर अशा पद्धतीनं हा जन्मकाळ श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उद्याचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखाचा तुम्ही साजरा करा। तुमच्या घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही मी सांगितलेले उपाय नक्की करा, तुम्हाला त्यात नक्कीच यश येईल। हा उपाय करत असताना तुम्ही प्रामाणिक आणि मन लावून करा, श्रद्धा ठेवून करा, त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळणार। हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना शेअर करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील। त्यानंतर माझ्या मुलीनं सुद्धा डेली व्लॉग्सचं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, सीमंतिनी करू। तर हिचं सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही माझ्या मुलीच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त तिच्याही व्हिडिओला जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा। माझ्यासुद्धा व्हिडिओला जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि प्रोत्साहन आम्हाला खूप खूप आहे, असंच तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन आमच्यावरती राहू दे। तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या इच्छा श्रीकृष्ण लवकर पूर्ण करू देत, तुम्हाला सगळ्या गोष्टीत यश येऊ दे असं मी श्रीकृष्णांच्या चरणी आणि श्री स्वामी चरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।